गाडीमध्ये खर्च जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये सांगितलं होतं. ते आपण कितीमध्ये केला आहे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतो. VWची गाडी आहे वेंटो. गाडीमध्ये ऑटोमॅटिकचा प्रॉब्लेम होता, ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा आणि सस्पेन्शनचा आहे. त्यामध्ये काय प्रॉब्लेम होता? तुम्हाला प्रॉब्लेम काय होता ऑटोमॅटिकमध्ये? अचानक गिअर शिफ्टरचं जे नॉब आहे ते लॉक झालं, शिफ्ट होत नव्हतं. ओके. तर मग मी पहिले दरवेळेस गाडी शोरूमला करतो म्हणून मी शोरूमला विचारलं पहिलं फोन करून, तर त्यांनी 3 लाख रुपये खर्च सांगितला. ओके. गिअर शिफ्टरचं काय मेकॅनिझम, मेकॅट्रॉनिक्सचा खर्च आहे. मॅकेट्रॉनिक्सचा खर्च, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, फ्रायव्हील हे सगळं पकडून. तर मग मी यांना फोन केला. मी आधी यांच्याकडे आलो होतो, एक काम छोटं मोठं काम केलं होतं, तर मला यांचा विश्वास होता म्हणून मी यांच्याकडे आलो. मी गाडी घेऊन आलो. गेल्या रविवारी गाडी सोडली होती, आता घ्यायला चाललो आहे. व्यवस्थित सगळं काम झालं आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये बराचसा खर्च कमी झालेला आहे. म्हणजे ह्यांनी ज्याला 3 ते 3.5 लाख रुपये. आता मेकॅट्रॉनिक्स ॲक्च्युअली गाडीमध्ये मेकॅट्रॉनिक्सचा प्रॉब्लेमच नव्हता. जी शोरूममध्ये यांना एस्टिमेट दिलं होतं मेकॅट्रॉनिक बघायला लागेल ती वगैरे, किंवा एक कोटेशन दिलं होतं, ती त्याच्या रिलेटेड कामच नव्हतं. जी गिअर लिव्हरची असेंब्ली होती त्याचा प्रॉब्लेम होता. आणि गाडी सुरुवातीला चालू केल्यानंतर थोडासा आवाज मारत होती, म्हणजे फ्लायव्हीलचा आवाज मारतो, त्यामुळं क्लच प्लेट आणि फ्लायव्हील बदलावं लागत होतं मित्रांनो. ही प्रॉब्लेम होता. आणि सस्पेन्शनचं पण काम केलं. पूर्ण गाडीचं काम कंप्लीट झालं आहे. मध्ये जे वापरलं गेलेलं क्लच प्लेट आहे ती मित्रांनो लुकचा येतो, शापलर कंपनीचा लुकचा येतो. कंपनीला OEM सप्लाय पण शापलर लुकचाच येतो मित्रांनो. त्यामुळं कॉस्टिंगमध्ये बरंचसं वाचलं जातं आणि सेमच पार्ट राहतो आणि त्याची लाईफ पण सेमच राहते मित्रांनो. तुमची कोणती गाडी असेल तर नक्की एक वेळेस आपल्याकडे घेऊन या. सर्व काम होते. त्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू.